नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त चमचमीत अशी भेंडी मसाला बनवणार आहोत। तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात। इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून ती अशी मोठी उभी अशी चिरून घेतलेली आहे। तसेच इथे मी 3 टेबलस्पून चणापीठ घेतलेलं आहे आणि ते आत्ताच थोडंसं भाजून घेतलेलं आहे। मी 1 चमचा धने जिरे पावडर लागणार आहे, म्हणजे 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 टेबलस्पून इथे आमचूर पावडर आहे ती लागणार आहे। आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्ध लिंबू वापरलं तरीही चालेल। 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। 1 टीस्पून आपल्याला गरम मसाला लागेल। 1 टीस्पून इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे ती लागणार आहे। 1 चमचा लाल तिखट लागेल, अर्धा चमचा हळद लागेल आणि अर्धा चमचा आपल्याला हे हिंग आहे ते लागणार आहे। तसेच 2 टेबलस्पून आपल्याला तेल लागणार आहे। बनवायला अतिशय सोपी अशी ही भाजी आहे। तर आता आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूयात। सर्वप्रथम ना आपण या भाजलेल्या बेसन पिठामध्ये सगळे मसाले, कांदा, भेंडी घालून आपण ते छान मिक्स करून घेणार आहोत। तर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात, धने जिरा पावडर घालूया, आमचूर पावडर घालूया। आमचूर पावडर अशा करता घालायचे की जी भेंडीला तार सुटते तर ती तार सुटू नये म्हणून आमचूर पावडर किंवा लिंबू घालायचं। थोडक्यात काय आंबट घालायचं त्याच्यामध्ये। हळद घालूया, लाल तिखट घालायचं आहे, गरम मसाला घालायचा आहे, वाटण घालूया आणि हे छान आधी हाताने सगळं मिक्स करून घेऊयात। थोडंसं मीठ लागणार आहे, मीठ घालूया आणि ही चिरून ठेवलेली भेंडी आहे ही भेंडी घालूया आणि परत छान सगळं मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि सगळे मसाले एकत्र आहेत। तर आता हे 10 ते 15 मिनटं ना छान मसाले याच्यामध्ये मुरून द्यायचे आहेत या भेंडीमध्ये। तर आपण 10 मिनटं ही भेंडी झाकून ठेवूयात आणि त्यानंतर मग भाजी करायला घेऊयात। असे मसाले आपण याच्यामध्ये लावून घेतले सगळे, तिथे एकसारखे सगळे भाजीला मसाला लागतो म्हणून अशा पद्धतीने हा मसाला लावून घ्यायचा। सगळा मसाला छान भेंडीला लावून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये ना आता 1 टेबलस्पून तेल घालणार आहोत आणि तेल घातल्यावर हे परत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे 10 ते 15 मिनटं आपण रेस्टिंगला ठेवून देणार आहोत। आणि त्यानंतर भाजी बनवताना याचा जो तडका बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये मी पंचफोरम वापरणार आहे। काही भाज्यांमध्ये पंचफोरम हे छान लागतं। भेंडीची भाजी, वांग्याची भाजी या भाज्यांना पंचफोरम छान लागतं, तर त्याची आपण फोडणी बनवणार आहोत। तर आता हे आपण 15 मिनटाकरता झाकून ठेवूयात आणि मग भाजी बनवायला सुरुवात करूयात। 15 मिनटं होऊन गेलेली आहेत आणि भेंडींना छान मसाला लागलेला आहे। आता आपण ही भाजी करायला सुरुवात करूयात। पॅन तापलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मी
पंचफोरम घातलेलं आहे. हे आता तडतडल्यावर त्याच्यामध्ये आपण भेंडी घालूयात. पंचफोरम म्हणजे मोहरी, जिरे, मेथीदाणे, बडीशेप आणि कलोंजी हे सगळं एकत्र करून त्याचा तडका देतात, ते पंचफोरम. आता याच्यामध्ये ही आपण भेंडी घालूया सगळी आणि गॅस मोठा ठेवून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर आपल्याला ही भेंडी 3 ते 4 मिनटं परतून घ्यायची आहे, जेणेकरून जे भेंडीला जी तार सुटते ना ती सुटणार नाही, म्हणून गॅस मोठा ठेवून हे परतून घेऊयात. सतत मी 3 मिनटं हे हाय फ्लेमवर ठेवून परतत होते. हे बघा, याला अजिबात तार सुटलेली नाही आहे. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता त्याच्यावर नेहमीसारखी आपण ही भेंडी परतून घेऊयात. आता याच्यावरनं मी 2 टेबलस्पून मी पाणी शिंपडलेलं आहे आणि परत हे आपण साधारण 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी मग याच्यावर आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. याच्यात आपण पाणी शिंपडलं ते मसाले छान परत मिळून येण्याकरता. आणि आता बारीक चिरलेली मी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथनं चिमूटभर साखर घालते. हे परत छान आपण मिक्स करून घेऊया. 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. म्हणजे आपली भेंडी मसाला खायला तयार झालेली आहे. मस्त गरमागरम अशी आपली ही भेंडी मसाला तयार झालेली आहे. तेव्हाही तुम्ही चटपटीत अशी भेंडी मसाला नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा. धन्यवाद.